श्री स्वामी समर्थ. सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हे करुणासागर दिव्य स्वरूपा श्री स्वामी समर्थ देवा, तुमच्या चरणी माझा माथा लोळू दे. हे ब्रह्मांड नायका, कीर्ती तुमची अपरंपार अगणित हे देवा, तुमच्या चरणी माझी सेवा रुजू दे. हे ब्रह्मांड नायका. अशा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो. मित्रो, आज आपण इथे पाहताय की हा जो कलश आहे हा एक दिव्य कलश आहे. दिव्य कलश म्हणजे लक्ष्मी कलश आहे. म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात टिकावी यासाठीचा हा बनवलेला कलश आहे. मित्रांनो, पूर्ण माहिती देण्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे गरजवंतांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल, मदत ठरेल त्यांना. मित्रांनो, मला बरेचसे फोन येत असतात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून. बऱ्याच जणांची समस्या असते की माझा हा व्यवसाय आहे, तो व्यवसाय आहे आणि माझी प्रगती होत नाही आहे, कुठेतरी अडचणी येत आहेत. बरेचसे फोन असतात आणि यश कुणाला नको असतं, यश प्रत्येकाला हवं असतं. मग काही ना काहीतरी करत असतात. पण मी पहिल्यांदाच सांगतो, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. आपण जे काही कर्म करत असतो त्या कर्माचं कुठेतरी प्रतिबिंब आपल्या आयुष्यात नक्कीच येत असतं आणि व्यवसायावरती पण ते प्रतिबिंब उमटत असतं. तर हे मी का म्हणतोय, कारण आपण कितीही म्हणजे काही दुकानात करा, काहीही वास्तुशास्त्र चेंज करा, दिशानाधारे सगळं काही करा, पण तरी पण बरेचसे व्यवसाय असतात ते चालत नाही. म्हणून मी आज आपल्याला काही माहिती देत आहे. मित्रांनो, हा कलश जो आपण बघताय हा एक दिव्य कलश आहे. म्हणजे काय की लक्ष्मी कलश आहे. दीपावलीच्या रात्री जी प्राचीन ग्रंथाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे, ज्याप्रमाणे महाशिवरात्र, होळी पौर्णिमा आणि दीपावलीची रात्र, ग्रहण कालखंड जो काही असतो हा खूप पॉवरफुल समजला जातो आणि त्याच्यात कोणतीही गोष्ट जर केली तर ती नक्कीच 10 पटीनं ताकदवान असते, असं मी नाही, शास्त्र म्हणते. आणि याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. ज्यांचा देवावरती विश्वास आहे, ज्यांचा आपल्या प्राचीन ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावरती विश्वास आहे, त्यांनी नक्की या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. मग तिथं जप खूप आपण पाहतो की जप तप करणारे खूप जण असतात. तर हा लक्ष्मी कलश म्हणजे काम काय करतो, तर आता समजा कुणाचं तरी ज्वेलरी शॉप आहे, रेस्टॉरंट आहे, माझ्याकडनं घेऊन जातात म्हणून सांगतो. रेस्टॉरंटवाले घेऊन जातात, लॉजिंग बोर्डिंगवाले घेऊन जातात, हॉटेल्स मोठे मोठे असतात ते घेऊन जातात, कपड्याचं दुकान असेल, ज्वेलरी शॉप असेल प्रामुख्याने, कारण कमिशन जिथं कमिशनवरती चालणारे व्यवसाय असतील तिथे हा फार चांगला काम करतो. काही शेतीशी निगडीत जे व्यापारी असतात, जसे की कांदा बटाट्याचे व्यापारी असतील किंवा ज्यांचं गोदामामध्ये बरेचसे असे शेतीविषयक गोष्टी साठलेल्या आहेत, म्हणजे कमिशन एजंट थोडक्यात, ते घेऊन जातात. मोठमोठे व्यापारी, त्यांना हा कलश नक्कीच मदत करतो. मित्रांनो, ह्या कलशामध्ये काय आहे आपल्या सर्वांचा प्रश्न असेल तर मी सांगतो. माझे गुरु असतात कोलकाता तारापीठला, मी मागे पण व्हिडिओमध्ये काही सांगितलेलं. तर ते हा कलश तयार करतात. ह्याच्यासाठी हवन लागतं, हवन होणं गरजेचं असतं. मा तारा आपल्याला माहिती असेल बऱ्याच लोकांना, जसं कामाख्या देवी आहे तशी मा तारा आहे, जी तारापीठची अधिपती आहे, म्हणजे तिथली ती जगज्जननी आहे आणि तिचा आशीर्वाद कुठेतरी हा कलशाला प्राप्त असतो. आणि त्याच्यातून म्हणजे हवन जेव्हा केलं जातं तेव्हा संकल्प सोडला जातो की ज्या व्यक्तीचं जो बिझनेस आहे त्याला यश मिळावं. तर त्या पद्धतीनं त्याच्या नावानं त्याचं सगळं डिटेल घेऊन हे तयार केलं जातं आणि त्याचं फक्त एकच काम असतं की जिथं देवघर आहे तिथं हा स्थापित करायचा. ज्याप्रमाणे आपण एखादं यंत्र स्थापन करतो, जो घरातला कलश असतो स्थापन करतो, त्याप्रमाणे हा कलश तिथे स्थापन करायचा आणि ह्याला दररोज ऊर्जा द्यायची. ऊर्जा कशी द्यायची, तर उदबत्ती किंवा आपल्याकडे लोहबान धूप असतो तर तो धूप द्यायचा, म्हणजे ह्याच्या आतील ज्या काही गोष्टी असतात त्या ऊर्जावंत होतात आणि त्या आपल्या दुकानाला असेल, आपल्या त्या कार्यस्थळावरती विविध कारखाने असतात त्यांच्या कार्यस्थळावरती ह्या लहरी निर्माण करतात आणि त्या लहरींनी व्यवसाय खेचण्याचं काम, व्यवसाय वाढवण्याचं काम
जिथं कॉम्पिटिशन असेल, स्पर्धात्मक गोष्टी असतील, तिथं ते करतं, आपल्याकडे ओढून आणतं. हे थोडक्यात म्हणजे काय की आपल्या कार्यक्षेत्रातला जो व्यवसाय असतो तो वाढवतो. तर जिथं ग्राहकांशी रिलेटेड अशा गोष्टी आहेत, असा व्यवसाय आहे, तिथे हे ठेवावं. असा हा कलश आहे. याला लक्ष्मी कलश म्हणतात आणि याची महती खूप मोठी आहे. बऱ्याच जणांना मी आत्तापर्यंत दिलेला आहे आणि हाच व्हिडिओ मी घेऊन आपल्यासमोर आलो आहे की आपला कार्यक्षेत्रावरचा, जिथं कारखाने असतील, दुकानं असतील, ऑफिसेस असतील आणि तिथं व्यवसाय वाढवायचा आहे, तर हा कलश हे अंतिम सर्वोच्च उपाय आहे ह्याच्यावरती. कारण नुसताच वास्तुशास्त्र बदलून ऑफिसचं किंवा घराचं यश मिळत नाही, तर त्याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी करणं आवश्यक असतं की जेणेकरून ग्राहकांच्यावरती जो व्यवसाय आहे तो अवलंबून होण्यासाठी ग्राहकांना खेचणं गरजेचं असतं. बघा, मी पुन्हा सांगतो, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको. आणि नाहीतर बऱ्याच जणांचं कसं असतं, कुंडलीमध्ये पण काही गोष्टी असतात. म्हणजे कुंडलीमध्ये एकादश स्थान असतं, त्या स्थानामध्ये आपण पाहतो की त्याच्यामध्ये जर यश नसेल तर अडचणीचं ठरतं. पण त्या पण गोष्टी पाहिल्याच पाहिजेत. नवम स्थान पाहिलं पाहिजे, भाग्यस्थान, म्हणजे की जेणेकरून काय आहे कुंडलीमध्ये लिहिलेलं आणि त्याच्यानुसार काही गोष्टी. पण व्यवसायामध्ये कुठल्याही एक सरासरीचं आपण काढलं तर हा कलश नक्कीच फायदा देतो, यश देतो, कीर्ती देतो आणि आर्थिक अवस्था सुधारवतो. लक्ष्मी घरात स्थिर राहते, ऑफिसमध्ये टिकते, वाढते, या गोष्टी ह्यानं होतात. तर ही कलशाची खूप मोठी गोष्ट आहे. कारण हा कलश तयार करायला साधारण 1 महिन्याचा कालावधी लागतो. अमावस्या, परत पौर्णिमा आणि परत अमावस्या आणि त्याच्यामधल्या 2 अष्टम्या, अशा गोष्टी या कलश तयार करण्यासाठी लागतात. आणि हा कलश जो आपण बघताय, हा माझ्या एका ग्राहकासाठी नुकताच बनवलेला आहे. खूप अधिक माहितीसाठी मला फोन करू शकता आपण. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या सर्वांचं आयुष्य ऊर्जावंत व्हावं या कलशाप्रमाणेच, आणि स्वामींची कृपा आपल्या सर्वांच्यावरती राहावी. आणि पुन्हा एकदा सांगतो, अन्नदान करा, ते सर्वश्रेष्ठ दान आहे. यश, कीर्ती आपल्याला आपोआप मिळेल. आपल्याला काही करण्याची आवश्यकता तशी नाही. कर्म म्हणजे आणि पुण्य आपलं वाढवा, एवढंच सांगतो. मुक्या प्राण्यांची, आईवडिलांची सेवा करा. धन्यवाद. स्वामी ओम. पुन्हा भेटू लवकरच.